सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 10 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मी दीक्षासाठी आलेल्या कस्टमरला दीक्षाच्या दरवाजाकडे बोट करून दाखवतो. दीक्षा अभयला फोन करते, पण अभय लाजेसीने पूर्ण ट्रॅप केलेलं असतं. त्याचा फोन सायलेंटवर असतो आणि दीक्षाचे फोनवर फोन येतात आणि दीक्षा दरवाजाला कडी लावते. तिच्या पायात कास घुसते आणि पाय रक्तबंबाळ. ती रडत असते आणि इतक्यात रूमचा दरवाजा वाजतो. आता पुढे. दीक्षा खूप घाबरलेल्या अवस्थेत बेडवर बसली होती. तिच्या पायातून खूप रक्त वाहत असतं. तिला काहीच सुचत नाही. अशा वेळी ती देवाचा धावा करते आणि तिला अभयच्या आईने दिलेली श्रीकृष्णाची मूर्ती आठवते. ती तिच्या सुटकेसमधून ती मूर्ती काढून टेबलवर ठेवते आणि तिच्यापुढे डोळ्यात अश्रू आणून हात जोडून उभी राहते. देवा, माझं रक्षण कर असं म्हणत असते. तूच द्रौपदीची अप्रू वाचवलीस, तशीच आता माझीही वाचव असं म्हणत होती. इकडे मी दीक्षाचा दरवाजा ठोठावतो. दीक्षा दार उघड. पण ती काहीच बोलत नाही. मीतला संशय येतो. ओ नो, म्हणजे तिनं ऐकलं तर नसेल आमचं बोलणं आणि तिला शंका तर आली नसेल ना? नक्कीच तिला शंका आली असणार, म्हणून ती अशी दार लावून बसली आहे. आता या मूर्ख मुलीने कस्टमर देखत तमाशा करू नये म्हणजे मिळवली, नाहीतर कस्टमर नाराज होईल. असं रातोरात करोडपती बनवणारं कस्टमर पुन्हा येणार नाही. आता हिला गोड बोलून त्यांच्यासमोर आणलं पाहिजे. आणि तो तिला गोड आवाजात म्हणतो, दीक्षा, अगं इतकी का घाबरतेस तू? ये ना बाहेर. अगं ते माझे मित्र आहेत, फक्त दार उघड. आपलं लग्न होणार आहे की नाही ते भेटायला आलेत आपल्याला. पण दीक्षाचा आता त्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नसतो आणि ती आतूनच म्हणते, हे बघ मित, मला कळलंय सगळं. तू त्या माणसांना इथून जायला सांग, नाहीतर मी आरडाओरडा करेन. माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. पोलिसांना बोलवीन. आणि हे ऐकून कस्टमर घाबरतात आणि मितला म्हणतात, हे काय मिस्टर मित, असं होतं तर आम्हाला का बोलावलं? ती मुलगी तयार नाही हे तिच्या बोलण्यावरून समजत आहे आणि तिच्यावर जबरदस्ती करून तुम्हीही अडचणीत याल आणि आम्हालाही अडचणीत आणाल. जर ती तयार असेल तिच्या मर्जीने तरच आम्ही तिला इथून नेऊ शकतो, नाहीतर अशा मुलीचा काय उपयोग जी अडचणीत आणेल असं म्हणून ते चिडून निघून जातात. मितला मात्र खूप राग येतो तिचा. आत्ताच्या आता तिला 2 थोबाडीत द्याव्यात असं त्याला वाटत असतं आणि तो त्या क्लायंटला म्हणतो, मी तुम्हाला ती तयार झाली की फोन करून सांगतो. आणि तो क्लायंट म्हणतो, सॉरी, आता आम्हालाच तिच्यात काही इंटरेस्ट नाही. ती जर तयारच होणार असती तर आता नाही म्हणाली नसती आणि तुम्ही तिला धमकावून तयार कराल. आमच्या धंद्यामध्ये अशा मुली चालत नाहीत. ते क्लायंट होते ते मुलींना खरेदी करून बारमध्ये डान्स करायला लावायचे आणि ते दिलेला ॲडव्हान्स परत घेऊन निघून जातात. आता तो दीक्षाला पुन्हा म्हणतो, दीक्षा बघ, गेले ते चिडून माझ्यावरच. अगं काही नाही करणार, ते मित्र होते माझे. पण दीक्षा आता त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नसते. पण मी मनात म्हणतो, किती वेळ तू आत बसशील हे मी बघतोच. माझ्याच घरात माझ्या विरोधात जातेस काय? आता सकाळी ती बाहेर येते आणि मी तिला गोड आवाजात खोटं बोलत म्हणतो, हे बघ दीक्षा, तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर तुला हे करावंच लागेल. ते माझे बिझनेस पार्टनर होते आणि त्यांना तू खूप आवडले आहेस. तुला त्यांना खुश करावंच लागेल, तरच मी तुझ्याशी लग्न करेन. आणि हे ऐकून तर दीक्षाच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि ती मीतच्या एक थोबाडीत मारते आणि म्हणते, तुला लाज वाटते का असं बोलायला? मी तुझ्याशी लग्न करण्याची स्वप्न बघून आले होते इथपर्यंत, तुझ्यासाठी आले होते आणि तू असं बोलतोस माझ्याशी, तुझ्या होणाऱ्या बायकोशी? तुला काहीच कसं वाटत नाही रे मित? लोक तर आपल्या बायकोवर साधी कोणाची वाकडी नजर पडू नये म्हणून काय काय करत असतात आणि तू सरळ मला कोणाची तरी करमणूक करायला सांगतोस, तेही लग्नाच्या आधीच. अरे कोणत्या मातीचा बनला आहेस तू? हे बघ, मी काय काय घेऊन आले आहे तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी. आणि ती तिच्या सुटकेसमधले लग्नाचा ड्रेस, सिंदूर, एक खोटं मंगळसूत्र, नवीन बांगड्या सगळं त्याला दाखवते. खरंच दीक्षा ते सगळं घेऊन आलेले असते, किती आशेने, किती प्रेमाने, किती स्वप्न डोळ्यात घेऊन. आणि म्हणते, पण माझं चुकलं, मीच मूर्ख आहे जे तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवून इथपर्यंत आले. मला तर वाटलं की तू खरंच माझ्यासोबत लग्न करशील, माझ्याशिवाय तू कोणाशीच लग्न करणार नाही. पण आता कळलं की तू फक्त टाईमपास करत होतास आणि तू खूप घाणेरड्या प्रवृत्तीचा आहेस. मी माझ्या घरच्यांना फसवलं तुझ्यासाठी, अभयला सोडलं तुझ्यासाठी, तुझ्यावर विश्वास ठेवून आयुष्यात सगळ्यात मोठी चूक केली मी. पण आता नाही, मी आता तुझ्याजवळ एक क्षणही थांबणार नाही. असं म्हणून ती बॅग भरते आणि लंगडत जायला निघते
आणि मी तिचा हात पकडतो आणि हसून म्हणतो, कुठे जाशील सांग ना. तुला काय वाटलं मी तुला असाच सोडेल? वेडा समजलीस का मला? 2 शब्द गोड काय बोललो, तू तर डोक्यावरच बसलीस. माझ्यासाठी आली होतीस ना इथं? लग्न करण्यासाठी? लग्न? मायपूट, तू मला बरोबर ओळखलंस. मी खूप स्वार्थी आहे आणि नीच प्रवृत्तीचा आहे आणि मी तुझ्यासोबत टाईमपासच करत होतो. पण आता काय करशील? तुझ्यामुळे माझं करोडोचं डील कॅन्सल झालंय. आता तुझी सुटका नाही. आणि तुला कोण वाचवायला येईल? तो अभय. त्याचं काय करायचं ते मी बघून घेतो. असं म्हणून तो तिला खेचत एका अडगळीच्या खोलीत घेऊन जातो. ती त्याला विरोध करत असते. दोघांची झटापट होते. दीक्षाची नखं त्याच्या मानेवर गालावर ओरखडतात. पण दीक्षाचा दुबळा प्रतिकार त्याच्यासमोर टिकत नाही. तो तिला खोलीत डांबून ठेवतो आणि तिचा मोबाईल हिसकावून घेतो. मीत सोड, मला जाऊ दे. तो म्हणतो, अजिबात तुला आता सोडणार नाही. त्या अभयला सुद्धा काहीच कळणार नाही, लक्षात ठेव. आता तुझं जे काही करायचं ते मीच करेन. तू अशी ऐकत नाहीस ना? आता जबरदस्ती तर जबरदस्ती, पण तुझा सौदा करावा लागेल. आता तुला इथे ठेवणं माझ्यासाठी रिस्की ठरेल. मग मीत इथेच एक फोन लावतो. त्यांना तिचा फोटो पाठवतो आणि लगेच समोरून डन म्हणून होकार येतो. आणि तो तिला म्हणतो, आता परवा दुसरी पार्टी येणार आहे. मी तुझा त्यांच्यासोबत कायमचा सौदा केला आहे, ते सुद्धा 5 करोडला. आता तुझी मर्जी असो किंवा नसो, त्याने मला काही फरक पडत नाही आणि त्यांनाही काही फरक नाही. आणि दीक्षा खूप रडते. आणि आता इकडे अभय सकाळी उठतो. जेसी निघून गेलेली असते. त्याचं डोकं जड झालेलं असतं. तो मोबाईल पाहतो. त्याच्या मोबाईलवर इतक्या रात्री दीक्षाचे 5-6 मिस कॉल. एवढे सगळे मिस कॉल? काय झालं असेल म्हणून पुन्हा फोन करतो आणि फोन असतो मीतकडे. आणि आता त्याचा फोन नाही उचलला तर त्याला शंका येईल म्हणून मीत फोन उचलतो आणि फार खुश होण्याचं नाटक करून म्हणतो, कोण बोलतंय? आणि त्याचा तो करडा आवाज ऐकूनच अभय घाबरतो. कारण अभयचा आता दीक्षावर काहीच अधिकार नव्हता आणि दीक्षाचा मोबाईलसुद्धा मीतकडे आहे. याचा अर्थ त्याचा तिच्यावर खूप अधिकार आहे. आणि अभय अपराधी वाटून बारीक आवाजात म्हणतो, मी अभय. ओ अभय, का रे? दीक्षाला फोन केलास? का बरं? मला तर वाटतं की आता तुमचा काहीच संबंध नसावा, हो ना? आणि अभय म्हणतो, काही नाही, ते काल रात्री दीक्षाचे मिस कॉल दिसले ना खूप, म्हणून फोन केला. हो का? अरे तिने कॉल केला होता तेव्हा मीही होतो तिच्यासोबत, कारण आमच्या लग्नाचं इन्व्हिटेशन द्यायचं होतं ना तुला, म्हणून. आता अभयला फार वाईट वाटतं. उगीच तिला फोन केला. आणि तरीही अभय विचारतो, पण दीक्षा कुठे आहे? तिला फोन देतोस का? अरे तिच्या लग्नासाठी ज्वेलरी घ्यायला गेली आहे. आता ती खूप बिझी आहे आमच्या लग्नाच्या तयारीत. तुझ्याशी नाही बोलणार. ठेव फोन, असं म्हणून मी फोन ठेवतो. आणि अभयला वाटतं उगीच फोन केला. आपण तिच्या संसारात लुडबुड केली. दीक्षा मात्र खूप रडत असते. तिला मीतने खोलीत डांबून ठेवलेलं असतं. तिला सुटकेचा काहीच मार्ग सापडत नसतो. फक्त देवाचा धावा करणं एवढंच तिच्या हातात. ती उपाशी असते कालपासून. आजचा दिवस निघून जातो आणि जेसी मीतला फोन करून विचारते, मीत, काय झालं रे? प्लॅन सक्सेस ना? नाही ना, त्या मूर्ख मुलीने दरवाजा लावून घेतला आणि जीव देण्याची धमकी दिली आणि तिला सगळा प्लॅन कळला. त्यामुळे क्लायंट नाराज होऊन परत गेले. आता तिला मी डांबून ठेवलं आहे. आता तिची सुटका नाही. तिनं माझं फार मोठं नुकसान केलं आहे. आता तिला मी USच्या क्लायंटला विकूनच टाकणार आहे. आणि जेसी खुश होत, गुड, असंच कर, असं म्हणते. रात्री तिचे बरेच कॉल येत होते अभयला. मी त्याचा फोन सायलेंट करून टाकला होता. आणि मीत म्हणतो, हो कळलं मला. आता त्याचाच फोन आला होता आणि तिचा मोबाईल मी काढून घेतला आहे. पण मी त्याला सांगितलं की दीक्षा तिच्या लग्नाच्या तयारीत बिझी आहे, त्यामुळे तो पुन्हा फोन करू नकोस. आता तो फोन करणार नाही. दीक्षा आणि अभयचा चॅप्टर कायमचा क्लोज, असं म्हणून दोघेही हसायला लागतात. आणि मीत म्हणतो, मग माझ्याकडे कधी येशील? मी वाट बघत आहे. ती म्हणाली, दीक्षा गेली की येईन. तिने मला तुझ्या घरी पाहिलं तर रिस्क नको. मीत म्हणतो, अगे घरी नको येऊ, मी हॉटेलमध्ये रूम घेतो ना. खरं तर मला आत्ताच तू हवी आहेस. किती दिवस झालं मी तुला माझी गर्लफ्रेंड बनवण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली, पण तू ॲक्सेप्ट करत नव्हती. तुला तर अभयच आवडतो ना. आणि ती म्हणाली, आता स्वीकारली ना मी तुझी फ्रेंड रिक्वेस्ट. आता लवकरच माझ्या आयुष्यातूनही अभयचाही चॅप्टर क्लोज होईल. मग आपण दोघेच. आणि इकडे अभयला आईचा कॉल येतो. अभय बाळा, अरे आजोबांची तब्येत खूप खराब झाली आहे. अभय काळजीने म्हणतो, आई काय झालं? अरे आता वय झालं त्यांचं आणि ते तुझी खूप आठवण काढत आहेत. दीक्षाला आणि तुला बघायची इच्छा आहे त्यांची. अभय फार काळजीत पडतो आणि मनात विचार करतो, आता दीक्षाला कुठून दाखवू? तो शांत बसतो आणि विचार करू लागतो. आई म्हणाली, अभय, अरे दे ना दीक्षाला फोन. ती आहे का तिथं?
अभय म्हणतो, आई मी अगं ऑफिसमध्ये आहे, मी नंतर तुला कॉल करतो असं म्हणून वेळ मारून नेतो. आता ऑफिस सुटण्याची वेळ झालेली असते आणि मग पुन्हा आईचा फोन येतो. अभय, आता तू घरी आलास ना, दीक्षाला फोन दे. अरे तिचा सुद्धा फोन उचलत नाही, नाहीतर मीच तिला कॉल केला होता. आणि अभय मनात म्हणतो, आई आता ती काय उचलेल आपला कॉल, ती तर तिच्या नवीन आयुष्यात फार सुखी आहे, आनंदात आहे. आणि मग तो आईला म्हणतो की, आई अगं मी नाही आलो अजून घरी आणि तिचा फोनचा डिस्प्ले गेला आहे, म्हणून रिंग वाजते पण फोन उचलता येत नाही. मी गेलो की तुला कॉल करतो हां. आणि आजोबांची तब्येत कशी आहे? आई म्हणते, जशी आहे तशीच आहे बाळा, आजोबांची फार इच्छा आहे, ते फार तडफडत आहेत तुम्हा दोघांना पाहण्यासाठी. ताबडतोब तुला इकडे येणं शक्य होणार नाही, निदान फोनवर तरी बोला. कदाचित शेवटची इच्छा असेल तर त्यांची. आणि अभयचे डोळे भरून येतात. तो घरी येतो आणि विचार करतो, पुन्हा दीक्षाला कॉल करून म्हणावं का की फोनवरती आजोबांशी बोल म्हणून. पण ती कॉल उचलेल का माझा? आणि फोन मितकडे असला तर त्याला काय वाटेल? माझ्या सारख्या फोन करण्याने त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणजे झालं. दीक्षाला उगीच त्रास होईल. आधीच ती खूप हळव्या मनाची आहे. मी तिला आणखीन किती त्रास देणार आहे काय माहीत. पण आम्ही आजोबांसाठीच लग्न केलं होतं, त्यांची इच्छा म्हणून. त्यांची जर शेवटची इच्छा असेल दीक्षाला आणि मला सोबत पाहण्याची, तर मला हे केलंच पाहिजे. म्हणून तो पुन्हा कॉल करतो. तर दीक्षाचा फोन आता वाजूनच बंद होतो. मीत खूप हुशार असतो. तो फोन स्विच ऑफसुद्धा करून ठेवत नाही, जेणेकरून कोणाला काही शंका येऊ नये. अभयचा त्यानं गैरसमज करून दिलेला असतो की ती त्याच्यासोबत फार सुखी आहे, तिला कोणाचीच आठवण येत नाही. मीतचा नवीन नंबर तर अभयकडे नसतोच. आणि आता इकडे मीत दीक्षाकडे येतो, तिच्यासमोर ब्रेड देतो आणि म्हणतो, हे खा, तू जिवंत राहणं फार गरजेचं आहे माझ्यासाठी. सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहेस तू माझी, तुला दाणे तर टाकावेच लागतील. दीक्षा म्हणते, मला काहीच खायचं नाही, तुझ्या घरचं पाणीही प्यायचं नाही, मला सोड, मला इथून जाऊ दे. मीत म्हणतो, तुला एकदा सांगून कळत नाही का गं? किती वेळात तेच ते सांगू? आता तुझी सुटका नाही. तुला सोडलं तर मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसेल. तू सगळ्यांना जाऊन सांगशील, आणि सगळ्यात आधी तुझ्या त्या अभयला. दीक्षा म्हणते, नाही मीत, मी कोणाला काहीच नाही सांगणार. मी तुझ्यावर प्रेम केलं होतं रे, निदान त्यासाठी तरी सोड. पण मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नव्हतं, आणि तुझ्यासारखा आंधळा विश्वास ठेवायला मी मूर्ख नाही. माझा तुझ्यावर विश्वास नाही, आणि अशावेळी जर सख्ख्या बापावर पण कोणी विश्वास ठेवत नाही. पण मी तुझं काय बिघडवलं आहे? तुला नाही ना लग्न करायचं माझ्यासोबत, नको करू. पण असं वागून तुला काय मिळणार आहे? मला जाऊ दे, मी परत जाईन भारतात. पण मीत म्हणतो, गुड क्वेश्चन. आता ऐक, तू माझं काहीच नाही बिघडवलं. दोष तुझा नाही तर तुझ्या सौंदर्याचा आहे. तुझे फोटो पाहून अनेक जण तुझे दिवाणे झाले आहेत, तिजोरी रिकामी करायला तयार आहेत, आणि मलाही तेच हवंय. आणि जे तू मला काल बेडरूममध्ये दिलं नाही तेही मला कोणीतरी देतंय, माझी नवीन गर्लफ्रेंड. म्हणून मी तुला नाही सोडू शकत. आणि आजच तुला घ्यायला ते लोक येणार आहेत, त्यामुळे शेवटचं माझ्या घरातलं खाऊन घे, निदान त्यांच्या हातात जाईपर्यंत तरी. आणि माझ्या हातात डॉलर येईपर्यंत तरी तू जिवंत राहिली पाहिजे, असं म्हणून तो निघून जातो आणि दरवाजाला कुलूप लावतो. अभयच्या आईचे वारंवार फोन येत असतात. आजोबांची तब्येत फार खराब झालेली असते. दीक्षा फोन उचलत नाही म्हणून अभय पण शांत बसलेला असतो. आणि अभयची आई अभयला ओरडते, अभय नक्की काय प्रॉब्लेम आहे सांगशील का? दीक्षा तिथं नाही का? ती रागावली आहे का तुझ्यावर? तुमचं भांडण झालंय का? तू तुझ्या आजोबांची शेवटची इच्छा पण पूर्ण नाही करणार का? शेवटी त्यांच्या इच्छेसाठीच तुम्ही दोघांनी लग्न केलं होतं, हे तू विसरला आहेस का? आजोबांना जर काही झालं किंवा त्यांची इच्छा अपूर्ण राहिली तर आम्ही तुझ्याशी सगळे संबंध तोडून टाकू, लक्षात ठेव. आणि दीक्षाला सुद्धा हे सांग, तिला म्हणावं, तुला जर घरच्यांची कदर नसेल तर तू एक चांगली सून अजिबात नाही होऊ शकत. आई आता शेवटचं अंतिम बोलून फोन ठेवून निघून जाते. अभयचं आता डोकंच काम करत नाही. तो विचार करतो, आई आता तुला कसं खरं सांगू गं? दीक्षाची यात काहीच चूक नाही. तुला खरं कळलं तर तूच माझं तोंड बघणार नाहीस. दीक्षा आता तुझी सून नाही. आम्ही सगळं नाटक केलं होतं, पण आता तेच फार अवघड झालं आहे. काय करू? अभय आता विचित्र कात्रीत सापडला होता. एकीकडे आजोबांची तब्येत आणि दुसरीकडे दीक्षा आणि मीतचा रोष. तो लाचार होऊन म्हणतो, आता दीक्षा तर फोन उचलत नाही, मग तर दीक्षाकडे जावंच लागेल. भलेही ती मला उपरा समजेल तिच्या आयुष्यात. तिची इच्छा असो नसो, तिला शेवटचं बोलून तिला विनंती करतो. हवं तर तिला आजोबांसोबत बोलायला सांगतो. आतापर्यंत तिने खूप मदत केली आणि आता हे शेवटचं. मग मी घरच्यांना सगळं खरं सांगून टाकेन.
पण आता आजोबांच्या तब्येतीबाबत रिस्क नाही घेऊ शकत आणि अभय गाडीत बसतो आणि नेमकी तिथं जेसी येते. आता अभय दीक्षाकडे जाईल का? जेसी त्याला दीक्षाकडे जाण्यापासून थांबवेल का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि अशा सुंदर लव्ह स्टोरीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला फॉलो करा आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरील कथांचाही आनंद घ्या. आशा आहे की त्या कथासुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील. थँक्यू.